बातमी आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवडच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांनी एकाच वेळी उमेदवारी अर्ज नेल्याने शहरात चर्चा सुरू होती की जगताप कुटुंबियांमध्ये मतभेद आहेत, तसेच उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे। यावर अखेर अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना या संपूर्ण चर्चांवर पडदा टाकलाय। त्याचबरोबर त्यांनी ठणकावून सांगितलं की जगताप कुटुंब एक आहे, तसेच कुटुंबात कुठलेही मतभेद नाही। त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी मी पार पाडेल व पक्षाच्या अजेंड्यावरच काम करेल, असे विधान चिंचवड विधानसभेचे उमेदवार अश्विनी जगताप यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केलंय। या निवडणुकीकडे पाहताना मी प्रथमतः साहेबांचा जो वारसा पुढे नेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन। जी त्यांची स्वप्न अपूर्ण राहिलेली आहे, जी मेट्रो सिटी करायचं असं जर त्यांचं महत्त्वाकांक्षा होती, ती पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेल। पक्षाचा जो अजेंडा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेन आणि पक्षाने जे निर्णय दिलेले आहेत ते मला पूर्णपणे मान्य आहेत। पक्षाने कुणालाही उमेदवारी दिली असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं की कुणालाही आम्ही जे नाव सांगू त्यांचं तर त्याला तुम्ही पाठिंबा द्या असं आम्ही त्यांना सांगितलं होतं की ज्यांचा कुणालाही तुम्ही तिकीट दिलं तरी आम्ही आमचा पूर्णपणे आमचा जगताप कुटुंबियांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल। आम्ही आणि सगळेजण एक आहोत। ज्या चर्चा सुरू होत्या कुटुंबीय वादामध्ये त्यावर काय सांगाल? नाही, हे वावटळ उठवलेलं होतं। आमच्या कुटुंबामध्ये कसलाही वाद नाहीये। शंकर शेठ मला मुलासारखे आहेत, गेली 30 वर्ष झालं आमचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळं असला कसलाही वाद आमच्या घरामध्ये नाहीये। मी म्हणत नाही की आमची सगळ्यांची मुलं आहेत, पण 6 मुलं आहेत, पण मी आणि साहेब नेहमी म्हणायचो की आम्हाला 6 मुलं आहेत म्हणून, मला 1 मुलगी असं मी कधीच म्हटले नाही। त्यामुळं हे असला विरोधकांना कृपा करून हात जोडून विनंती आहे की असलं वावटळ त्यांनी कधीही प्लीज इथून पुढच्या तरी भविष्यामध्ये त्यांनी कधी उठू नये। आमचं कुटुंब एक आहे आणि एक राहणार आहे। ताई, खरं तर इलेक्शन मध्ये आपण भाऊंसाठी प्रचार करत होता, तुम्हाला कसा अनुभव आहे? मात्र तशी निवडणूक जी आहे ती तुमची पहिलीच आहे, तर कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाता या निवडणुकीसाठी? भाऊंची शिकवण आम्हाला सगळ्यांना सारखी होती, त्याच्यामुळे जरी पडद्याच्या पाठीमागून मी जरी काम करत असले तर गेली 30 वर्ष मी त्यांच्या पाठीशी उभी होते। त्यामुळं जरी फ्रंटला नसले तरी पाठीमागून मी जे काम करत होते त्यांच्या पाठीमागे सगळा जो इथलं जे पिंपळे गुरव, नवी सांगवी, राहटणी हा परिसर मी पिंजून काढायचे। त्यामुळे मला बराचसा अनुभव आहे, चांगल्या प्रकारे अनुभव आहे। कार्यकर्ते माझ्याबरोबर असायचे, नगरसेवक माझ्याबरोबर असायचे, त्यामुळं चांगला मला अनुभव आहे की कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरी जायचं।